आई आई एक मिनिट अगं, मला कळेल असं बोल ना. कुणाला किती साड्या द्यायच्यात नीट सांग बरं, नाही तर मागून काही राहायला नको. हा नीट सांग. हा ओके. अजून बरं ओके चालेल. झालं का आई सगळं सांगून आता? हा ठेवू फोन. ओके बाय. बघू. बाप रे, कहू हे काय किती लिस्ट आहे ही. तरी कमीच आहे. बरं आहे तुमचं लग्न छोटेखानी होतं, नाहीतर गावाकडे किती धमाल असते माहितीये ना तुला. लग्न म्हणजे टास्क आहे टास्क. मला कधी कधी वाटतं लग्न म्हणजे ना एखाद्या परफॉर्मन्स सारखं आहे. कॉस्ट्युमची तयारी करा, सेटची तयारी करा, सगळ्याची फक्त तयारी करा. बापरे. पण तोच तर तुझा बिझनेस पण आहे ना वैदेही. म्हणजे विषय असा आहे की लोक घर बांधतात म्हणून इंजिनियर लागतात, पेशंट असतात म्हणून डॉक्टर असतात. तसंच लोकांची लग्न असतात म्हणून तुझ्यासारख्यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस असतो ना. पॉइंट आहे. हे डॉक्टरांवरनं आठवलं, मला सांग तुला ते लागलंय ते ठीक आहे ना? नाही वेळच्या वेळी ड्रेसिंग करून घे ना, तर सेप्टिक होईल. हा बरे. हे बरं आहे. मला जेव्हा लागलं होतं तेव्हा 100 वेळा मला सांगितलं ड्रेसिंग कर ड्रेसिंग कर ड्रेसिंग कर, आणि मी सांगते तेव्हा नाही ठीक आहे काय. तर मी 100 वेळा तुला ड्रेसिंग कर म्हणाले ग, पण तू एकदा तरी केलंस का? हा नाही बदललं, कारण तेव्हा तशी गरज नव्हती बदलायची. मला एक सांग, तुला कसं काय लागलं? म्हणजे तू कशी काय पडली होतीस? कुठे पडलीस? अगं परत परत काय सांगायचंय. मी तुला तेव्हा सांगितलं होतं ना की रस्त्यावरनं चालताना पडले म्हणून, आणि तेव्हा तुझं खूप ओरडून झालंय मला. परत परत काय ओरडते. खोटं बोलतेस तू वैदेही. मला माहितीये तेव्हा तुला काहीही लागलं नव्हतं. तू फक्त नाटक करत होतीस. अगं काही काय बोलतेस. मी का खोटं बोलेन. म्हटलं ना वैदेही, तुला काहीही झालेलं नसताना जिने तुझ्या पट्ट्या बदलायला तुला मदत केली ना, त्याच तुझ्या सेक्रेटरीने मला सगळं सांगितलं. का खोटं बोललीस वैदेही? तुझा ऍक्सिडेंट झाला हे कळल्यानंतर तुझ्या काळजीपोटी आम्ही गुहागरवरून इथे धावत आलो, आणि तू चक्क आमच्याशीच खोटं बोललीस. तुम्ही इथे निघून यावं म्हणून मी नाटक केलं. खरंच तुला माहितीये, मी इथे या शहरात निघून आले, स्वतःचा बिझनेस सुरू केला, स्वतःचं घर घेतलं, एकटीने सगळं केलं. तू इथे आलीस आणि मला तुझी सवय लागली ग, तुझी आणि राजची पण. तुम्ही अचानक गुहागरला निघून गेलात, तिथे राहण्याचा प्लॅन केला, तर मला काही सुचलं नाही.
मी तुम्हाला खरंच खूप मिस करत होते. काहू माझं राजवर प्रेम होतं, मला त्याची खूप आठवण येत होती. मला कळत नव्हतं मी काय करू, तुम्हाला इथे कसं बोलवून घेऊ. म्हणून मी खोटं बोलले. सॉरी. तू जर मला तेव्हाच सांगितलं असतंस ना वैदेही, तुझा प्रिन्स चार्मिंग राजवर्धन सर आहे, तर कदाचित आज गोष्टी खूप सोप्या झाल्या असत्या. असो, ही बघू. हा, याचा पदर छान आहे, पण मला रंग नाही आवडलाय. हा, कुठला तुझ्या आवडीचा रंग? पोपटी पोपटी. ही कशी आहे? छान छान दिसेल तुला. आई ही छान दिसेल तुम्हाला. हो ना? अय्या सानिया, ही बघ ना, ही हिरवी कशी आहे, मस्त आहे ना हा कलर. वहिनी, कसा आहे हा कलर? हो, ही साडी छान दिसेल ना मला. ती आदित्य पण- बघ ना. चालेया, पण आपल्या लग्नाची नाही, वैदेही आणि राजच्या लग्नाची शॉपिंग करतो. सो वॉट, मी माझ्या आवडीची पण एखादी साडी घेऊ शकते ना. हो ग, गंमत केली. बघ कुठली साडी आवडते तुला. काय रे आदित्य, सानिया घे, तुला हवी ती साडी घे. नाही राहू दे, मी दुसरी पण.